हे माझ्या हातात काय आहे सांगते तुम्हाला, पण थोड्या वेळानंतर. आता आम्ही निघाले दवाखान्यात निघाले, कारण का माझे 2 महिने झाले जरा तब्येत खराब होत होती, कारण का मला चक्कर वगैरे येत होती, विकनेस येत होता पूर्ण, मुंग्या वगैरे डोक्यातून मुंग्या वगैरे येत होत्या. मग डॉक्टरांकडे चेकअप वगैरे केलं. मग डॉक्टर बोलले की तुम्ही आपलं ब्लड चेक करून घ्या, कारण का तुमचं जरा जास्तच प्रॉब्लेम वगैरे दिसायला लागलेत. सो आम्ही ब्लड चेक केलं आणि आज त्यांनी बोलवलेलं आम्हाला रिपोर्ट न्यायला, 2 दिवसानंतर रिपोर्ट न्यायला. आणि या पोरींचं रोजच असते बघा, पुढं बसण्यावरनं मागं बसण्यावरून रोज यांची भांडणं आहेत. मग कसं तर तनूला उचललं आणि टाकलं गाडीवर, तिला तरी पण रडतच होती ती. त्यांचं रोजचंच चालू राहतं, या दोघींचं सुद्धा उंदरामांजराचा खेळ रोजच चालू राहतो. कसं तरी समजावलं तिला आणि आम्ही निघालो. आणि कसं असतं माहिती का, रिपोर्ट असं मला वाटत होते काय येईल, कारण का आपल्याला धाकधूक राहते ना, की रिपोर्ट आपले चांगले चालले पाहिजे. आणि त्यातल्या त्यात ब्लड रिपोर्ट होता तो तर चांगला चालला पाहिजे. आणि त्याच्यात पण भरपूर काय सांगत होते डॉक्टर, हा रिपोर्ट. पण मला देवाला प्रार्थना केली होती की माझे सगळे रिपोर्ट चांगले येऊ दे. मग शेवटी फायनली आलो डॉक्टरकडे. डॉक्टरांनी रिपोर्ट वगैरे दिले, बघितले रिपोर्ट, तरी जे व्हायचं नव्हतं ते झालं. कारण का माझ्या लाल पेशी जरा वाढलेल्या आणि भरपूर हिमोग्लोबिनसुद्धा कमी झालेलं माझं. आणि अजून पांढऱ्या पेशींचासुद्धा असा प्रॉब्लेम झालेला. पण डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या, म्हणले आपण ह्याच्यात क्लिअर करूया सगळं. मग डॉक्टरांनी गोळ्या वगैरे जरा औषधं वगैरे दिली, ते औषधं वगैरे घेतली आणि आम्ही निघालो घरी. यांनीसुद्धा आम्हाला बिल्डिंग खाली सोडलं आणि डायरेक्ट घरी गेले. आणि एवढं असं वाईट वाटत होतं ना, की नको ते आजार आपल्याला होऊ नये म्हणून. पण काय करणार, आपल्या तब्येतीचा प्रश्न आहे. आणि मुलांकडे बघून तर खूपच टेन्शन येतं की काय बोलू, काहीच कळत नाही मला. पण सगळं चांगलं होऊ दे एवढंच देवाजवळ प्रार्थना आहे माझी.